तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आजचा प्रोमो बघितला तसा शॉकिंग न्यूज आलेली आहे आणि त्या शॉकिंग न्यूज सोबतच आज आपण व्हिडिओ पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया न टाइम घातला. ते आधी सांगतो मित्रांनो, की व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की मत मांडा. मित्रांनो, प्रभू हा सगळ्यांना उद्धटपणे बोलायला लागलाय, कारण की मित्रांनो त्याला आता असा जोश आलाय की रितेश भाऊनी बोललेत की तू दिसला नाहीये म्हणून तेव्हा आता उद्धटपणे बोलवायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, रोशन दादाचं म्हणणं असं होतं की तू एक शॅडो आहे आणि तू कुठेच दिसत नाहीये. आणि हो, प्रभू कुठेच दिसत नाही, कुठल्याच मॅटरमध्ये कुठल्याच कशातच इन्व्हॉल्व दिसत नाहीये तो. तर मित्रांनो, त्याचं म्हणणं असंच होतं म्हणून त्याने नॉमिनेट केला. पण रोशन दादाला ज्या वेळेस प्रभू बोलतो की तू विशालच्या आणि रुचिताच्या पाठीमागे राहून खेळतो, हे चुकीचं आहे. आणि खरं तर रोशन दादा जिथं काम असतं तिथंच बोलतो, जिथं मुद्दा असतो तिथंच बोलतो, कारण त्याचं विनाकारण बडबड करण्याचं मन करत नाही किंवा त्याचा स्वभाव तसा नाहीये विनाकारण ओरडा करण्याचा. कारण की मित्रांनो, तो स्वतः कामही करतो, सगळे टास्कही खेळतो, सगळं काही करतो, फक्त तो बोलत नाही. फक्त बोलत नाही म्हणून त्याला आपण वाईट ठरवू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे, सरासर चुकीचं आहे. तर बघूया आज काय होते आणि काय नाही ते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा.